हाय हॅलो श्री स्वामी समर्थ. सर्वांचं स्वागत आहे तुमच्या मनोरंजनाच्या हक्काच्या कडावर. मी श्रेया तुमच्या सर्वांचं स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते स्वस्थ असाल, मस्त असाल, आनंदी असाल, जिथे असाल तिथे सुरक्षित असाल आणि माझा व्हिडिओ बघत असाल. तर आज मी तुमच्यासाठी एक नवीन विषय घेऊन आले आहे. तो म्हणजे पंचयज्ञ. महापंचयज्ञ हा आपल्याला जेव्हा केंद्रात जातो आपण, तेव्हा आपल्याला ही ती सेवा दिली जाते की प्रत्येक स्त्रीने खऱ्या अर्थाने केलं पाहिजे. तर मी तुम्हाला सांगणार आहे नेमकं पंचमहायज्ञ म्हणजे काय असतं. देव, ऋषी, पितर या तीन शक्तींमुळे मनुष्याच्या खऱ्या अर्थाने उद्धार होतो. देव, ऋषी, पितर यांचा समाजाचे ऋण फेडण्यासाठी हा पंचमहायज्ञ केला जातो. आता पंचयज्ञ म्हणजे नेमकं काय, हा प्रश्न पडला आहे ना तुम्हाला. तर चला मग मी सुरुवात करते. सर्वात प्रथम येतो देवयज्ञ. देवांचे ऋण फेडण्यासाठी तसेच कृपा होण्यासाठी देवयज्ञाद्वारे पुण्य मिळवता येते. रोज अग्नीला तुपाची आहुती देऊन संतुष्ट करावे. म्हणजे कसं, एखादा कागद घ्यायचे आणि एक वाटी अशी आपली एक तयार करून ठेवायची. स्टीलची असली तरीही चालेल किंवा मातीची पंती वगैरे असली तरी चालेल, ती वेगळीच ठेवायची. सकाळी आपलं स्नान वगैरे झालं की एक कागदाचा कागद घ्यायचा, त्याचा गोळा तयार करायचा आणि त्या पंतीमध्ये गॅसवर आपण पेटवायचा आणि त्या पंतीमध्ये तो ठेवायचा आणि त्याच्यावरती एक चम्मच अर्धा चम्मच म्हणजे समजा 2-4 थेंब पडतील इतके घेतलं तरीही चालेल, जास्त घेतलं तरीही चालेल, तर ते त्याच्यावरती सोडून द्यायचं आहे. तसं केल्याने काय होतं की देवयज्ञ होतो. आता याला देवयज्ञ म्हणतात. यामुळे घरातील दोष कमी होतात. अग्निदेवाला यज्ञ दिल्याचं पुण्य आपल्याला मिळतं. आता पितृयज्ञ. पितरांमुळे आपल्याला हे विश्व दिसते. आपले संगोपन सर्वधन करणे, सगळ्या शक्ती पाण्यात लावून आपल्याला वंश जास्तीत जास्त चांगला होण्यासाठी हट्टहास करणे, ही विद्या शिक्षण देऊन जीवनातील कार्यक्षम करणे हे पितरांचे असते. आपल्याला त्यांचे उपकार कधी फेडता येत नाहीत, पण थोडंसं हे पितृयज्ञ करून त्यांची आपण आठवण करतो. तर ते कसं करायचं असतं की रोज कावळ्याला 12च्या नंतर 12 ते 12:30 या वेळेत जेवणाच्या आधी एक घास अन्नाचा घराच्या छतावर किंवा गॅलरीत वगैरे न विसरता रोज ठेवायचं. ह्याने पितृयज्ञ हा असा होतो. आता येईल तिसरा ऋषी यज्ञ. शेकडो वर्ष तपश्चर्या करूनही देव ग्रंथातील अमृत ज्ञान आणि आपल्याला दिलेले ही समाज रचना घडलेली ज्याने स्मृती व ऋण फेडण्यासाठी ऋणी यज्ञ करतात. नियतपणे रोज एक घासभर अन्न गायी खाऊ घालावे. याला ऋषी यज्ञ असे म्हणतात. आता तुम्ही म्हणाल, आता आम्हाला गाय तर कुठे भेटत नाही, मग आम्ही काय करायचं? कारण की शहरावस्तीला असं सहज गायी कुठे मिळत नाहीत. पण आपल्याला जर त्याच्यावर एक मार्ग आहे की जेव्हा तुम्हाला कुठे गायी मिळेल तेव्हा गाईला चारा घाला किंवा आपल्या दिंडोरीपर्यंत ह्याच्या मार्गामध्ये आपल्याला गायींसाठी तिथे परमपूज्य गुरुमाऊली शेकडो गायी सांभाळतात. म्हणजे असं त्यांचं पोषण वगैरे केलं जातं तिथे. ज्या गायी सोडून दिलेल्या असतात, त्या काय कामाच्या नसतात, अशा लोकांचे ते गायी सोडलेले असतात ना, त्या परमपूज्य गुरुमाऊलीने त्यांना सांभाळतात. आणि आपल्याला जर त्या थ्रू काय मदत करायची असेल तर आपण तिथे करू शकतो. तर तो एक पर्याय आहे की आपण महिन्याचा एक अमाऊंट ठरवून गोशालेला देऊ शकतो. तर तुम्ही तसंही करू शकता. आणि चौथा आहे भूतयज्ञ. भूत या शब्दाचा अर्थ संस्कृतीनुसार सजीव आत्मा आहे. मानवाने सर्व प्राणी मात्रावर दया करावी, इतर निर्बळ सजीवास पोषणासाठी आधार देणे म्हणजे भूतयज्ञ होय. रोज चिमूटभर साखर मुंग्यांना एका कोपऱ्यात देणे म्हणजे भूतयज्ञ. म्हणजे काय? भूतयज्ञ म्हणजे आपण रोज चिमूटभर इकडे एक कोपरा करायचा, ठरवून ठेवायचा एका दिशेचा आपल्या घराचा, आणि तिथे रोज चिमूटभर न विसरता साखर ठेवायची. त्याला बऱ्याच मुंग्या येतात, त्याने तुम्हाला चांगलं पुण्य प्राप्त. मनुष्ययज्ञ हा प्राणी एकटा जगू शकत नाही, तो समाजप्रिय आहे. तेव्हा समाजाच्या आजूबाजूच्या लोकांचे, शेजारी नातेवाईक यांचे ऋण फेडण्यासाठी तसेच त्यांच्या संबंधी प्रेम कृतज्ञता बाळगण्यासाठी मनुष्ययज्ञ केला जातो. मनुष्ययज्ञ करणे म्हणजे नेमकं काय? तर एखादं लहान मूल आपल्या घरात आलं किंवा एखादा पाहुणा आला तर त्याला पाणी न देता पाठवू नये. त्याला चहा
ना तरी निदान द्यावा. जेवायचा आग्रह तर करावाच, पण कधी कधी कोण कसं नाही जेवत, मग तर त्याला असंच पाठवू नये. किमान 1 कप चहा, नाही तर एखादं बिस्किट तरी, किंवा एखादं चॉकलेट वगैरे असं काहीतरी, म्हणजे कोणीही न खाता आपल्या घरातून जाऊ नये, ह्याची आपण काळजी घ्यायची. ह्याला मनुष्ययज्ञ म्हणतात. तर ही होती आजची छोटीशी माहिती. छोटी माहिती असली तरी त्याचा जर तुम्ही केलात नियमितप्रमाणे तुम्ही ही सेवा जर केली, त्याचा अनुभव तुम्हाला खूप मोठा मिळेल. तर नक्की करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.